घरामध्ये दुःख, दारिद्र्य, संकटे दूर करण्यासाठी काही मी उपाय सांगत आहे, ते काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक ऐका. सकाळी उठता स्वामींचं नाव घ्या आणि स्वामींचा जप करा. 102 वेळा करा किंवा 21 वेळा करा किंवा 108 वेळा करा, कारण यामुळे दिवस चांगला जातो आणि दिवसाची सुरुवात ही सुंदर होते. परत एक, स्वामींच्या फोटोसमोर दिवा अगरबत्ती लावा. अंघोळ केल्यानंतर स्वामींना फूल चढवा किंवा तेलाचा दिवा लावा आणि अगरबत्ती लावा आणि फूल चढवा. फूल हे शक्यतो पिवळे आणि लालच असायला हवेत. तर स्वामींसमोर शांततेत प्रार्थना करा. अशी छोटीसुद्धा प्रार्थना तुम्ही म्हणू शकतात. जर खूप घाईत असाल तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशी प्रार्थना तुम्ही रोज म्हणा. घरातील दारिद्र्य, दुःख, संकटे, भांडण, कटकटी ह्या चालल्या जातील. स्वामींसमोर असे म्हणा की आमच्या घरातील दारिद्र्य हे दूर करा, संकटे हे दूर करा, सुख, शांती आणि समृद्धी आमच्या घरामध्ये लाभो. आणि प्रत्येक गुरुवारी स्वामींना प्रसाद द्या, विशेष पूजा करा. त्यांना आवर्जून नैवेद्य, साखर, खीर आणि केळी द्या. नामांचा जप करा आणि शक्य असेल तर गरजूंनासुद्धा अन्न द्या. दान केल्याने घरामध्ये लक्ष्मीचा वास मानला जातो. केल्याने कमीत कमी 11 गुरुवार किंवा 5 गुरुवार असं करून बघा. तुमच्या घरामध्ये सुख, शांती लाभेल आणि गरिबी ही चालली जाईल. स्वामी कुठल्याही रूपामध्ये येऊन तुम्हाला धनलाभ करून जातील. श्री स्वामी समर्थ.